स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत धामन गांव में 20वां साल अखंड हरिनाम उत्सव अंतर्गत श्री कृष्ण कथा का आयोजन। हम आपको बता दें कि कथावाचक हबप श्री जगन्नाथ जी महाराज के द्वारा कथा सुनने को मिलेगा, जो संपूर्ण कृष्ण कथा का जो है आयोजन होगा। और आज पहला दिन जो है पालकी निकला था, भव्य पालकी हम कह सकते हैं कि निकला था और पूरे गांव में पालकी गया, जहां पे आप देख सकते हैं कि जो महिलाएं हैं वो सब आरती करती हुई पालकी का। और वहीं पे आप देख सकते हैं कि गांव के ज्येष्ठ श्रेष्ठ जो नागरिक हैं हर कोई उपस्थित था और पालकी में भाग लिया। सबने नाचते गाते बड़े हर्षोल्लास के साथ भव्य तरीके से जो है आरती में आनंद लिया। तो आप देखेंगे अभी कि किस तरह से जो है ग्राम पंचायत के पास पालकी पहुंची, तो वहाँ पे जो है ग्राम पंचायत की जो गांव की जो महिलाएं हैं सब ने और खूब जम कर के वहाँ भजन किया। तो चलिए दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य आपको और आपको सुनवाते हैं कमेटी द्वारा कि 20 साल पूर्ण होने पे क्या कह रहे हैं। वैसे जो हर साल ये कथा होता है, तो इस साल जो है अलग ही तरीके से देखने को मिला। जो महाराज जी ने भी कहा कि इस साल जो है कुछ अलग ही है, बहुत अच्छा लग रहा है। तो चलिए देखते हैं और मान्यवरों का जो है शुभेच्छा लेते हैं और पूर्ण जानकारी लेते हैं।
ऐका कमळापती वचन ऐका कमळापती श्रीरंगाची विनंती
एकाती अकारण करून करुणावरुणालय भक्त चित्त चकोर चंद्र वृंदावनाधीश्वर प्रेम सिंधू भगवान श्री गोपाल कृष्णांच्या चरणार विंदी आपण अत्यंत श्रद्धेने वंदन करूया. या धामणगावचं भक्ती वैभव भक्त शिरोमणी श्री हनुमंतरायांच्या चरणी अत्यंत श्रद्धेने प्रणाम करूया. धामणगावचं गुरुदैवत थोर सत्पुरुष संत श्री सद्गुरु नारायण महाराज श्रीगोंदेकर यांच्या चरणारविंदी प्रणाम करून सद्गुरु माऊली भाऊराया, माऊली मारुती मामा, माऊली सुभाष मामा या गावातील आपण सर्वच बंधू भगिनी, भक्तिमान माता, आपल्या हृदयातल्या पांडुरंगाला मी अत्यंत श्रद्धेने प्रणाम करतो आहे. सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा नेमकं करणं प्रयोग नको करू. अखंड हरिनाम उत्सव या वेळेला थोडासा वेगळ्या स्वरूपात आपल्या पुढ्यात आला आहे. काही बदल अपेक्षित आहेत. हा उत्सव दरवर्षीप्रमाणे येणारा आपला हा 20वा उत्सव आहे. निदान यावर्षी तरी आपल्याला कळावं की उत्सव हाच 20वा आहे आणि तो 20वा उत्सव आहे. गेली 19 वर्षे आपण देवाच्या उत्सवाचा प्रवास पाहत आहोत. वीस वर्षांपूर्वी या गावातल्या युवकांनी हा उत्सवाचा संकल्प केला आणि हनुमंतराया या सगळ्या युवकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. हनुमान उभे राहिल्यावर काय घडतं याचं तुम्ही अनुमान लावू शकत नाही. हनुमत सेई सर्व सुख होई. हनुमानजी तुम्हाला सगळं भरभरून देतात. प्रपंच सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. आमच्या धामण गावात आता मागील 16 वर्षापासून आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान जगन्नाथ महाराज पाटील मुक्काम खांडवळ भिवंडी यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला उत्सव आज 16व्या वर्षात पोहोचलेला आहे. आणि या उत्सवाची रंगत, त्याचा आनंद हा प्रत्येक वर्षी वाढतच असतो. आणि यावर्षी तर मला म्हणायचं आहे खूपच छान प्रतिसाद आणलेला आहे. आमच्या गावात पुढच्या 2 महिन्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका आहेत, तरी देखील सर्व महिला आज एका रंगाच्या साडीत रंगल्या होत्या. हे पाहून मला तर खूपच आनंद झालेला आहे. तर राजकारण बाजूला ठेवून आपण धर्मकार्य केलं पाहिजे. हे जर सर्वांनी लक्षात घेतलं तर उत्सवाची रंगत, त्याचा आनंद नक्कीच वाढेल असं मला वाटतं. भक्ती आणि तिसरी गोष्ट भक्ती. धामणगावकरांना काय काय मिळाले ते बघायचं ना आपल्याला. आता 20वा वर्ष माणसे 20व्याला बसल्यानंतरच हिशेब करतात, बरोबर ना. दुकानवाला शिविकेला मुक्ती देणारे हनुमानजी, विभीषणाला भुक्ती
सलग व्यवस्थित पाहिजे. हनुमानजींनी मुक्ती प्रदान केली, शिवही केला. असं रामाचं मन विभीषणाच्या बाबतीत तयार केलंय हनुमानजी. आणि तसा गोस्वामी महाराजांचा स्पष्ट दावा आहे. विभीषण यात रामाचा उल्लेख नाही केला. हरी धामणगाव नगरीत आज हे सप्ताहाचं 20वं वर्ष आणि या 20व्या वर्षी सातत्याने चालत आलेला हा उपक्रम थोडासा वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात यावा म्हणून सर्व ग्रामस्थांनी आमचे मार्गदर्शक जगन्नाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने ह्या वर्षी कृष्ण कथा व्हावी असा संकल्प केला आणि त्या कथेसाठी आज हा पहिला दिवस आज सुरुवात होते. हे माझ्या गावासाठी एक भाग्याचा क्षण आहे आणि ह्या निमित्ताने माझा गाव, माझे नातेवाईक किंवा मित्रमंडळी ही आम्ही सर्व एकत्र आलो. हा एक मोठा आनंद उत्सव आमच्या गावात साजरा होत असतो आणि नित्याने हा पुढेही चालत राहील अशी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांना ग्वाही देतो की अशा प्रकारे उत्सव किंवा कृष्ण कथा म्हणा, रामकथा यापुढे होतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि यासाठी आमचे जे हरिभक्त पारायण म्हणजे प्रमोद महाराज असतील, रमेश महाराज असतील, आमचे सहकारी श्याम पाटील, आमचे संतोष काका, अन्य आमची तरुण मंडळी सगळ्यांची नावं घेणं फार लांबतं ते. तर ही तरुण मंडळी ह्या सर्वांचा जो सहकार्य आहे किंवा सहभाग आहे ही फार मोठी गोष्ट आहे आणि सहभागातूनच हा कार्यक्रम यशस्वी होतो आणि माझ्या गावाला एक, माझ्या वारकरी संप्रदायाला एक शाबासकीची थाप मिळते परिसरातून. हा फार मोठा माझ्यासाठी किंवा आमच्या गावासाठी आनंदाचा क्षण असतो आणि ह्या क्षणाची आतुरतेने प्रत्येक वर्षी वाट बघत असलेले आमचे सर्व भाविक भक्त आज उपस्थित आहेत. त्या सर्वांचा मी माझ्या या ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार करतो. जय श्री राम. आज आमच्या गावामध्ये जे सप्त्याचा जो कार्यक्रम होतो, खरोखर जसं दिवाळी सुद्धा नाही होत त्या पद्धतीने आमचे गावकरी आणि महिला मंडळ जे काय आहेत ते खरोखर इतक्या उत्साहाने वाट बघत असतात की कधी आमचा सप्ताह येतो. खरोखर या 5 दिवसात आमच्या गावामध्ये जसं जणू काय कृष्णच नामतो असं वातावरण तयार होतं. जे पण कोणी इतके व्यसनकारी असतात ते 5 दिवस काही व्यसन करत नाही किंवा काय करत नाही. हेच खरोखर प्रत्येकाचं या आमच्या गावाला म्हणजे मिळालेली एक या आहे. आमचे जगन्नाथ महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही ते त्यांनी चालू केलेले सप्त्याचा कार्यक्रम आहे. खरोखर एक दिवाळी सारखा हा कार्यक्रम होतो. एवढे बोलून माझे 2 शब्द